कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साथ का हवी हवीशी वाटे चांदणा। म्हणजे यार असा कसा रे तू? कसा? अरे तुम्ही काय केलं त्याचं? जोकर करून टाकलंय त्याला। ऐकलं तुम्हाला नीट औषध लावता येत नाही का रे? हे आम्ही नीटच लावत होतो, तू शिंकला तुझा हात लागला म्हणून उडाले ते सगळं। कसं? नाकात मोरपीस घालून? नशीब तो मोर नाही नाचवला माझ्या नाकात। अरे आम्हाला वाटलं एखाद माशी तुझ्या नाकात पण गेली असेल म्हणून। नाही तुझी काही चूकच नाहीये। काय आहे, अक्कल नसणं हा गुन्हा असूच शकत नाही। अशू, एवढा आवडला असेल का रे माझा चेहरा माशांना? कदाचित। आवडला नाही, एकटाच तावडीत सापडला असतो त्यांच्या आणि फोडून काढलाय त्यांनी तुला। घ्या मजा घ्या। नाही मी त्यांच्या तावडीत सापडलो आणि तू याला वाचवलं फक्त आणि रमलात एकमेकांमध्ये। भाई हा सुटला, पण त्या माशा इतक्या भडकल्या की मला खाऊन खाऊन चावल्या। ए शिवा, तूने कैसा बचा इसको? नाही काय नाही रे। एक मिनिट, ही नाही, तो आहे ना तो, त्याच्यामुळे मागे लागल्या मधमाशा। माझ्यामुळे? हो, तू जिथे जातोस ना मांजा तिथे प्रॉब्लेम मध्येच अडकतोस। उलट तू मला जिथे घेऊन जातो ना तिथे मी प्रॉब्लेम मध्ये अडकतो। मी आज पण मला इथे घेऊन आलाय आणि हे गिफ्ट दिलंय। मंडळ आभारी आहे या गिफ्ट बद्दल। अच्छा, मंडळ आभारी। थांब दाखवतो तुला। एक मिनिट। काय रे, आमची वस्ती आवडायला लागली का तुला? प्रेमात पडलाय का वस्तीच्या आमच्या? मग आपली वस्ती आहेच अशी। नाही तू बिल्डरचा पोरगा आहे का? टॉवर वगैरे बांधणार आहे आमच्या वस्तीत? असं काही नाही आहे काही। मग काय येतो वस्तीत? आमच्या आशूला आहे ना तुमच्या वस्तीतली मुलगी आवडली येतो। शांत बस। कोण आहे ती बदनसीब मुलगी जिच्यावर तुझा डोळा आहे? बदनशीब नाही, नशीबवान आहे। आणि मी पण आहे नशीबवान। ऑल्सो प्रेम आहे, असं लफडा बिफडा काही नाही आहे। तेच, कोण आहे ती मुलगी? ती, एक मिनिट, तुला काय करायचंय? नाही आपल्याला काही तुझ्या गोष्टी जाणून घेण्यात इंटरेस्ट नाहीये। फक्त तू आपल्या वस्तीतल्या पोरींवर लाईन मारतो। उद्या उठून काही लफडा झाला, आपली वस्ती आपली जबाबदारी म्हणून विचार। लाईन नाही मारत आहे, नाही लाईन मारत नाही, मी प्रेम करतोय असं म्हणू शकतेस। प्यार, प्रेम, लव्ह, मोहब्बत। आई ठरलंय त्याचं। ओ अच्छा, गर्लफ्रेंड आहे तुझी तर? कुठे राहते ती? ती आमच्या एरिया मधली का? हो, नाही तुमच्या एरियातली नाहीये। पण मी काय म्हणतोय, तू वस्तीत आला कधी आणि पोरगी पटवली कधी? त्या ऑनलाईन चॅटिंग वर डेटिंग मीटिंग सुरू झाली की काय? नाही एक मिनिट, ते ऑनलाईन चॅटिंग वगैरे काही नाही, माझ्या घरच्यांनी पसंत केलंय तिला माझ्यासाठी। आणि शेवटी आपण अशाच मुलीशी लग्न करतो ना जी आपल्याला खूप आवडते, आपलं तिच्यावर प्रेम असतं, राईट? आपण तीच मुलगी पसंत करतो। हे मंदिरा शेजारी राहते ती। एकदम करेक्ट बोललं। कोण आहे ती मुलगी? वस्तीतल्या प्रत्येकाच्या घरात काळ्या वाटाण्याची उसळ खाल्लंय मी। कशी आहे ती मुलगी? शिवा कसले प्रश्न विचारते बघितलं का? गेली पोरगी वाया गेली। शिवाला हाच आवडतो ना। मला पण सांगा काय?
हा चांगलाच प्रेमात आहे माझ्या. केवढा मागे लागलाय. फक्त असाच प्रेमात राहायला हवा, म्हणजे त्याचा महाल माझा होईल. उद्या काय खातिरदारी करेल तो माझी तिकडे. हे पण आशू मला इतका आग्रहाने बोलवतोय पार्टीला, रिकामा हाताने कशी जाणार. माझ्याकडे तर पैसे पण नाहीत. मला जर त्याच्याकडून आयुष्यभर गिफ्ट्स हवे असतील तर आज त्याला एक महागडं गिफ्ट द्यावंच लागेल. शिवा, ते जरा काम होतं एक छोटंसं. पैसे किती? 25,000. काय? 25,000? पण एवढे कशाला? मला अंगठी घ्यायची आहे सोन्याची, त्याच्या वाढदिवसासाठी. अगं कुणाच्या? ज्याच्याशी माझा साखरपुडा झाला तो. अच्छा, तोच का तो ज्याच्याशी साखरपुडा झालाय तुझा? आणि मला नाही बोलवलं तुम्ही साखरपुड्याला. तो बघायला आला होता, तुला तो आवडला म्हणून तू लग्न मोडण्यासाठी मला फोन नाही केला, तोच का? अगं मग मला सांग, माझ्याकडचे पैसे चालतील का तुला गिफ्ट द्यायला? तुला जरी पैसे हवे असतील तरी मी का द्यायचे? शिवा प्लीज ना. आता घरच्या माणसांकडे पैसे नाही मागणार तो कोणाकडे मागणार? साखरपुड्याला बरोबर विसरलात या घरच्या माणसाला. अगं मलाच नीट माहिती नव्हतं. आईने ऐनवेळी सांगितलं आणि मग म्हणाली की शिवाला सांगू नको. मग काय करणार होते मी? वा, काय भारी बोलतेस ग दिव्या. तुझ्यासाठी मी किती वेळा स्वतःवर आळ घेतलाय, किती वेळा आईची बोलणी खाल्ली आहेत, मार खाल्लाय. तुला स्थळ नको म्हणून तू फोन करायचीस, मला सांगायचीस की पार्टीला जायला लेट होतोय. हे सगळं आईला माहिती आहे का ग? शिवा अगं प्लीज असं नको बोलू. तू असं बोललीस की मला वाईट वाटतं. तुला जर खरंच वाईट वाटलं असतं ना तर तू मला बोलवलं असतंस. तर फालतूचा मस्का नको मार. त्याचा बर्थडे तर मला पैसे दे. अरे साधा त्याचा मला फोटो नाही दाखवला, तो कोण कुठला मला माहित नाही, आणि मला पैसे दे का? तर तुला आवडला म्हणून. चल. सॉरी म्हणतीये ना मी. बरं आत्ता दाखवते तुला फोटो. हा बघ. तुम्हाला नाही बघायचं आहे. झाला ना तुमचा साखरपुडा, ठीक आहे. जेव्हा मुंडावळ्या बांधून येईल ना तेव्हा बघीन. माझ्या लग्नाला तू नसशील असं होणार आहे का खरंच? बरं तेव्हा बघशीलच, पण आत्ता बघ ना. बघ माझी पसंत कशी आहे. शिवा माझ्यासाठी बघ ग प्लीज. बरं पप्पांसाठी बघ. तू बघितलंस ना तर मला वाटेल की पप्पांनी हा फोटो पाहिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.